नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत. विदर्भातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेली 3 दिवसीय शिवार फेरी ठरली आहे खास आकर्षणाचा विषय. पाहूया या संदर्भातला न्यूज मराठी 24/7 चा हा खास रिपोर्ट. अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 20, 21 आणि 22 सप्टेंबर या 3 दिवशी शिवार फेरी आयोजित करण्यात आली होती. या 3 दिवसात विद्यापीठ प्रांगणात हजारो शेतकरी आणि कृषी विद्यार्थी सहभागी झाले. विद्यापीठाने विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक तसंच कंपन्यांच्या दालनांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं. यामध्ये श्रीराम बायोसेट्स जेनेटिक कंपनीचे कपाशी 6001 वाण हे मुख्य आकर्षण ठरले. या वाणावरील पानं, फुलं आणि बोंडे पाहून शेतकरी भारावून गेले. या शिवार फेरीत आधुनिक शेती, बियाणं, खतं, कीड नियंत्रण यासह अनेक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि प्रात्यक्षिकातून देण्यात आले. कृषी क्षेत्रातील नवनवीन संधी आणि संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा या शिवार फेरीचा उद्देश होता. या शिवार फेरीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी. शेतकरी बंधूंनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे 3 दिवसीय शिवार फेरीचं आयोजन केलेलं आहे. दिनांक 20, 21 आणि 22 या 3 दिवसामध्ये विविध भागातील संपूर्ण विदर्भातील शेतकरीच नव्हे तर विद्यार्थीसुद्धा या भागाला भेट देणार आहे, या प्रात्यक्षिकाला भेट देणार आहे. अशा स्थितीत विविध प्रात्यक्षिक इथे आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा आम्ही फेरी मारत होतो तर आमचं कुठंतरी लक्ष केंद्रित झालं श्रीराम बायोसीड जेनेटिक्स झाले. इथल्या जर फांद्या, बोंड, फुलं इत्यादीची जर माहिती बघितली आपण तर खूप चांगलं असं डेव्हलप झालेली कपाशी आम्हाला पाहायला मिळाली आणि निश्चितच ही कोणी डेव्हलप केली असा प्रश्न आम्हाला पडला आणि त्या संदर्भात आम्हाला माहिती पडलं की ही जी व्हेरायटी डेव्हलप केलेली आहे ती श्रीराम बायोसीड जेनेटिक्स यांनी. तर त्यांनी काय काय केलं, कशा प्रकारे व्यवस्थापन केलं हे आपण बघणार आहोत. सर्वप्रथम त्यांचा परिचय करून घेणार आहोत. आपल्यासोबत जुळलेले आहे श्रीराम बायोसीड जेनेटिक्स यांचे रिजनल मॅनेजर हे आपल्यासोबत जुळलेले आहे. त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. सर्वप्रथम त्यांचा परिचय करून घेऊ. नमस्कार, माझं नाव आशिष देवताडू. मी श्रीराम बायोसीड जेनेटिक्स या कंपनीमध्ये रिजनल मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम बघतो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसाठी. तर शेतकरी मित्रांनो, आपण इथे लावलेलं आहे श्रीराम बायोसीड जेनेटिक्स कंपनीचं 6001 हे वाण. ठीक आहे. तर 6001 हे वाण आपण या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनसाठी याची लागवड जी आहे आपण केली होती 12 जून 2025 रोजी. आणि याची लागवड जे केलेली आहे ते आपण 3 बाय 1 फूट अंतरावर केलेली आहे. म्हणजे 2 तासातील अंतर जे आहे हे 3 फूट आहे आणि 2 झाडातील अंतर जे आहे हे 1 फूट आहे. तर असा जर आपण लागवड केली तर एकरी जे आहे झाडाची संख्या बसते 14,520 झाडं प्रति एकर. ठीक आहे. तर 6001 वाण जे आहे आपलं याबद्दल आपण थोडं जाणून घेऊ. तर 6001 वाण जे आहे हे कुठल्याही प्रकारच्या जमीन, हलकी असो, मध्यम असो, भारी असो आणि कुठल्याही प्रकारचं अंतर असो, जसं 3 बाय 1, 1.5, 2, 4 बाय 1, 1.5, 2 फूट किंवा 5 बाय 1, 1.5, 2 फूट कुठल्याही प्रकारच्या अंतरात जे आहे याची लागवड आपण करू शकतो. आता कमी अंतरावर आपण याला का लागवड करू शकतो, तर आपण या झाडाकडे जर पाहिलं तर याची उभाट वाढ आहे. उभाट वाढ असल्यामुळे काय होते, याची जी आहे हे याला फळ फांद्या जास्त आहे, गळ फांद्या कमी आहे, उभाट वाढते. त्याच्यामुळे हे दाटत नाही आणि जी आहे बोंडाची संख्या ही चांगली राहते. याची आणखी एक वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर याचे खालपासून वरपर्यंत जे आहे बोंड एक समान आकाराचे आहे. आपण या फांदीचं बोंड जर पाहिलं तर हे बोंड आणि वरच्या फांदीचं बोंड हे एक समान आकाराचं आहे. आणि फक्त बोंड एक समान आकाराचं नाही आहे, तर प्रत्येक बोंड जे आहे हे 5 पाकळीचं आहे. जर खालून वर जर आपण याचे पूर्ण बोंड बघितले तर 80% बोंड जे आहे हे 5 पाकळीचे आहे. गोलाकार आणि 5 पाकळीचं बोंड असल्यामुळे काय होते, बोंड जे आहे हे पूर्ण खुलते, पंजासारखं खुलते. त्याच्यामुळे काय होते की मजुराला जे आहे वेचणीस त्रास होत नाही, आरामात ते वेचू शकतात. दुसरं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचं पान जे आहे पानावर लव आहे.
लव असल्यामुळे काय होते की रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भावही याच्यावर आपल्या बायोसीट 6001वर हा कमी येतो, त्याच्यामुळे शेतकऱ्याचा फायदा हा होतो की त्यांचा एखादा फवाऱ्याचा खर्च जो आहे हा वाचतो. तर आपण याच्यातही पाहू शकता साखळी पद्धतीनं जे आहेत याच्यात बोंड लागलेले आहे आणि प्रत्येक बोंडाची साईज जी आहे ती एकसारख्या आकाराची आहे. धन्यवाद. अशाच विविध खास रिपोर्टसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.